असं 2-3 जणांची मुलाखत असं त्या पॉडकास्टला म्हणून फार पॉडकास्टचं स्वरूप मर्यादित करून टाकलं, याचं मला फार वाईट वाटतं. इतकं नवीन तंत्रज्ञान आहे, जग सगळं त्याच्या मागे आता लागलंय, तर ते आपल्या मराठी बांधवांना मराठीतून माहिती व्हायलाच पाहिजे. एखाद्या कंपनीला स्वतःचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर पॉडकास्ट हे खूप छान माध्यम आहे. न्यूयॉर्क टाइमपासून हिंदू, इंडियन एक्सप्रेसनी सगळ्यांनी अत्यंत गांभीर्याने पॉडकास्ट हा विषय घेतलेला आहे. प्रत्येकाकडे गाणे ऐकण्यासाठी कुठली ना कुठली ॲप असते, तर त्या कुठल्याही ॲपवरती पॉडकास्ट ऐकता येऊ शकतो. सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यावर किंवा बस मेट्रोमधनं प्रवास करताना एक दृश्य हमखास दिसतं. अनेक जण कानाला हेडफोन लावून सतत काही ना काहीतरी ऐकत असतात. गाणी तरी ऐकून ऐकून किती ऐकणार माणूस? नाही, पण कदाचित त्यातले अनेक जण हे पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स पण ऐकत असतील. काय म्हणता? पॉडकास्ट ही टर्म जरा ऐकल्यासारखी वाटतेय. चला, या एपिसोडमध्ये आपण पॉडकास्टच्या अनोख्या विश्वाची सफर करूया. नमस्कार, ग्रंथप्रेमीच्या या विशेष एपिसोडमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत दोन खास पाहुणे आहेत, लेखक आहेत, डॉक्टर उज्ज्वला बर्वे आणि नचिकेत शिरे. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत या पॉडकास्टमध्ये. थँक्यू इथे बोलावल्याबद्दल. उज्ज्वला मॅडम आणि नचिकेतनी एक इंटरेस्टिंग पुस्तक लिहिलेलं आहे, पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया. तर या पुस्तकाविषयी आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत आणि हे पॉडकास्टचं इंटरेस्टिंग आणि अनोखं विश्व नेमकं काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत. आपण गप्पांना सुरुवात करूया की पॉडकास्ट याबद्दल आज खरंच तो खूप मोठा बझवर्ड झालेला आहे. इतका मोठा की युट्यूबनी पण पॉडकास्टचा एक वेगळा टॅब घेतलेला आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, प्लेलिस्ट सारखा. तर माहिती खूप आहे इंटरनेटवरही, तरीही एक स्वतंत्र पुस्तक पॉडकास्टवर लिहावं आणि ते मराठीत असावं, असं यामागची भूमिका नेमकी काय होती? पॉडकास्ट स्वतः ऐकणं, तो आनंद मी घेतलेला होता. पॉडकास्ट तयार करूनही पाहिलेला होता. आणि मी अशा पिढीची आहे की रेडिओ खूप ऐकला होता. त्यामुळे एकंदर आवाज की दुनिया, जे आपण सारखं ऐकायचो, आवाज की दुनिया के दोस्तो वगैरे, तर आवाजाच्या दुनियेशी खूप चांगला माझा परिचय होता. त्या दुनियेत मी छान रमत होते. आणि मग हे करत असताना लक्षात आलं की अरे, नुसत्या रेडिओपेक्षा हे खूप छान जास्त माध्यम आहे पॉडकास्टिंगचं. 2 प्रकारे चांगलं आहे. ऐकणाऱ्याला पण पर्वणी आहे त्याच्यामध्ये, आणि ज्याला काही करायचं आहे, ज्याला काही दुसऱ्याला सांगायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा सांगण्याकरता उत्तम माध्यम आहे. कारण लिहिता सगळ्यांना येत नाही, बोलता सगळ्यांना येतं. जे माहिती आहे, मनाला आवडलं आहे, भावलं आहे, त्या पद्धतीनं बोलणं सगळ्यांना जमतं. त्यामुळे आपल्याला काहीतरी द्यायचं असेल, काही शेअर करायचं असेल, लोकांचं मनोरंजन करायचं असेल, तर हे उत्तम माध्यम हे लक्षात आल्यावर असं लक्षात आलं की इंग्रजीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ऑलरेडी ते सुरू झालेलं होतं. खूप उत्तमोत्तम पॉडकास्ट यायला लागले होते, लोक ऐकत होते. आणि इंग्रजी वैश्विक भाषा असल्याने त्या ऐकणाऱ्यांची संख्या लाखोच्या कोटीच्या घरात वगैरे होती. मराठीच्या बाबतीमध्ये मात्र ते काही दिसत नव्हतं फारसं. म्हणजे पॉडकास्ट करणारी मंडळी माहिती होती, नचिकेत शिरे जे या पुस्तकाचे सहलेखक आहेत, ते तर त्याच्यामध्ये फारच आघाडीवर आहेत, आणि अर्थातच तू पण आहेस. त्यामुळे हौसेनी पॉडकास्ट करणारी मंडळी खूप होती. पण हा पॉडकास्ट ऐका, पॉडकास्ट ऐकल्याने तुम्हाला काय काय मिळतं हे सांगायला पाहिजे. आणि ज्यांना पॉडकास्ट करावासा वाटतो त्यांना तो कसा करता येईल हे सांगायला पाहिजे, असं अगदी मनापासून वाटलं. कारण मी पेशाने शिक्षिका, त्यामुळे सांगणं की नाही हे चांगलं आहे, हे करा आणि चांगलं करा आणि कसं चांगलं करा, हे वर्गात बोलून मी करतच होते. पण ते वर्गाच्या बाहेर जावं, कारण सगळेच काही आपल्या वर्गात येऊ शकत नाहीत. सगळ्यांपर्यंत पोचावं आणि मराठीमधूनच ते पोचलं पाहिजे. कारण अदरवाईज संदर्भ खूप बघता येतात, परंतु इतकं नवीन तंत्रज्ञान आहे, जग सगळं त्याच्या मागे आता लागलं आहे, तर ते आपल्या मराठी बांधवांना मराठीतून माहिती व्हायलाच पाहिजे, हाच उद्देश होता. पण पॉडकास्टमधलं माझा अनुभव, माझं त्याबद्दलचं आकलन हे तुलनेनं मर्यादित होतं नचिकेतपेक्षा. त्यामुळे मला लिहिता येत असतं, सांगता येतं, हे जरी मला माहिती होतं, तरी आपलं त्यातला आशय दमदार पाहिजे. त्या दृष्टीने मग नचिकेत आणि मी अशी आमची जोडी जमली आणि आम्ही एकत्रपणे ते पुस्तक लिहायचं ठरवलं. नचिकेत, तुझा कसा अनुभव होता लिखाणाचा? मला वाटतं की या पुस्तकाच्या निमित्ताने तुझी एक कादंबरी पण आलेली आहे, जो जे वांचील, त्याच्यावर एक स्वतंत्र एपिसोड करू आपण.
पण या 2 पुस्तकांच्या निमित्ताने तू लिखाणातही आलास, लेखकही झालास. तर पॉडकास्टिंगच्या पुस्तकाचा अनुभव कसा होता? पॉडकास्टिंगच्या पुस्तकाचा अनुभव तर खूपच छान होता. म्हणजे मॅडमनी मला विचारलं, आपण लिहायचं का? आणि मग मॅडमबरोबर काम करायची संधी मिळाल्यावरती नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्यांनी जसं म्हटलं तसं आम्ही मग हे पुस्तकातला जो आशय होता तो डिवाईड करून घेतला, की कोणी काय लिहायचं, कोणी त्यातली काही टेक्निकल बाजू आहेत, काही आशयाच्या बाजू आहेत किंवा भाषेच्या बाजू आहेत, तर त्या मग मॅडमनी आणि मी टेक्निकल बाजू अशा सगळ्या लिहून घ्यायच्या ठरवल्या. पण त्याच वेळेस त्या 2 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या वाटायला नको, म्हणून त्यांचंच ती आयडिया आहे की मी लिहून त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे काय प्रोसेसिंग मॅडमनी केलं, त्यातनं जे काय बाहेर निघालं ते एकदम वेगळंच. म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की अरे हे मी कधी लिहिलं. सो त्याच्यामुळे ते सगळं क्रेडिट मॅडमला जातं. नाही, कारण 2 लेखक असताना वाचकाला सारखं असं सांधा बदलल्यासारखं नाही वाटायला पाहिजे ना. म्हणजे आम्ही दोघं मिळून ते लिहितो आहोत, त्यामुळे शैलीची सुसंगतता असलीच पाहिजे आणि सगळे संदर्भ. नाही तर मग असं एक प्रकरण ह्यांनी असं नाही आम्ही केलं. दोघं मिळून पहिल्यापासून जे बोलायचे ते दोघं मिळून बोलतोय अशा पद्धतीने लिहायचं होतं. त्यामुळे सगळा आशय खूप उत्तम म्हणजे इतकं चांगलं चांगलं सगळं त्याच्याकडून येत गेलं, कारण अनुभव आहे नचिकेतचा. मग मी ते एका विशिष्ट पद्धतीनं सगळं ते पुन्हा एकदा लिहून काढलं, पण त्या आशयाला अर्थातच कुठे धक्का लावला नाही. आणि हे मराठीतलं पुस्तक असलं, तांत्रिक विषयासंबंधीचं असलं तरीसुद्धा ते बोजड करायचं नाही आहे. ते वाचकाला सहज वाचता आलं पाहिजे, ज्याला काहीच माहिती नाही आहे अशा माणसाच्या हातात जरी ते अवचित पडलं तरी 1-2 पानं चाळल्यानंतर त्याला अरे हे काहीतरी बरं दिसतंय, वाचूयात असं वाटलं पाहिजे. हा पण त्याच्या मागचा उद्देश होता. त्या पद्धतीनं मग सगळ्या पुस्तकाचं लेखन केलं. ओके. मला वाटतं मॅडम तुम्ही पूर्वी आकाशवाणीतही होता. तुम्हाला वृत्त निवेदनाचा आणि संपादनाचा खूप मोठा अनुभव आहे. पुणे आणि दिल्ली दोन्ही आकाशवाणी केंद्रावर तुम्ही काम केलेलं आहे. तर पॉडकास्ट ह्या माध्यमाविषयीच आपण बोलतोय. म्हणजे ब्लर्बमध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सरांनी ब्लर्ब लिहिला या पुस्तकाचा. ही पण एक खूप जमेची बाजू आहे आणि त्यात त्यांनी जे म्हणलंय की लोकशाहीकरण हे होतंय. तर तुम्ही माध्यम क्षेत्रात आज अनेक वर्ष आहात. तर काय जाणवते तुम्हाला? हे लोकशाहीकरण खरंच दिसते तुम्हाला? खूपच आहे. म्हणजे पॉडकास्टिंग मध्ये लोकांनी का उतरावं आणि पॉडकास्ट इतरांनी का ऐकावेत याच्या मागचं माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की काही मुठभर लोकांच्या हातामध्ये ते माध्यम राहिलेलं नाही आहे. आकाशवाणीमध्ये मी काम केलेलं आहे, काही काही इतर कार्यक्रमांमध्ये केलेलं आहे. तर किती त्यात एक 10-12 लोकांना बोलवत असतील ना एखाद्या विषयासंबंधी माहिती द्यायला. समजा कृषीविषयक कार्यक्रम आहे, तर दरवेळेला काही इतकं नवनवीन माणूस तसा शोधून काढला जात नाही. प्रयत्न जरी आकाशवाणी करत असली तरी 5-10 लोक. पण ते क्षेत्रच इतकं व्यापक आहे, इतके वेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. आणि मग जे त्या रेडिओ स्टेशनच्या जवळ नसतील, संपर्कात नसतील, त्यांना अनेकदा ऐकताना नक्की असं वाटलं असेल की ह्यांच्यापेक्षा मला खरं खूप माहिती आहे, मी अधिक खूप चांगली माहिती देऊ शकतो, पण मला संधी मिळत नाही आहे. ती संधी म्हणजे हे लोकशाहीकरण ज्याला आपण म्हणतोय, की माध्यम तुमच्या हातात आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या तरी शिफारशीची, दुसऱ्या कोणीतरी तुमची निवड करण्याची गरजच नाही आहे. तुम्ही तंत्रज्ञान शिका, आशय तुमच्याकडे आहेच आहे, थोडी सादरीकरणाची कला शिका आणि जा ना लोकांपर्यंत. तुम्हाला जे काही घेऊन जायचं आहे, कारण खूप लोक असे आहेत मला माहिती आहेत की खरंच त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे, पण काही कारणांनी ते त्या प्रस्थापित माध्यमांच्याद्वारे लोकांपर्यंत पोचू शकले नव्हते. त्यामुळे मला हे लोकशाहीकरण हे त्या दृष्टीनं म्हणायचं आहे की तुमच्या हातात आहे. म्हणजे लोकांच्या हातातली शक्ती ही प्रत्येकाच्या हातात शक्ती आहे. कोणीही करू शकतं आणि कोणीही करू शकतं म्हणजे चांगलंच करतं अशातला भाग नाही, पण चांगलं आहे ते टिकतं शेवटी. करून बघायला काय हरकत आहे. आणि ब्लर्बचा उल्लेख केलात कुमार केतकरांचा, तसंच प्रस्तावनासुद्धा कौशल इनामदारांची आहे आणि त्यांनीसुद्धा हे माध्यम खूप सुंदर प्रकारे हाताळलेलं आहे. आणि तो तर संगीत क्षेत्रातला माणूस, म्हणजे श्रवणाची जादू त्याच्या इतकी कोणाला माहिती असणार. त्यामुळे या मोठ्या लोकांना पण त्या माध्यमाचं महत्त्व कळलेलं आहे, त्याचा लोकांनी आस्वाद घ्यावा असं सगळ्यांनाच वाटतं. त्याच्यामुळे आमचा छोटासा प्रयत्न आहे त्यातला. मला तेच वाटतंय की तुम्ही स्वतः आकाशवाणीत काम केलेलं आहे आणि आता तुम्ही पॉडकास्ट प्रोड्युसर, क्रिएटर, या 2 भूमिकांमध्ये तुम्हाला काय तफावत दिसते आणि काय साम्य स्थळ दिसतात रेडिओ आणि पॉडकास्ट यांचा विचार केला तर? तेव्हाचा जर रेडिओ होता ना, तेव्हा तर इतक्या भूमिका ठरलेल्या होत्या की आम्ही फक्त
वाचायचं जाऊन, म्हणजे काय जी संहिता असेल ती वाचायची. बाकी तंत्रज्ञान काय चाललंय माहिती नसलं तरी काही बिघडत नाही. आणि उलट म्हणायचं की लुडबुड करूच नका तुम्ही. तुम्हाला वाचायला सांगितलंय ना, वाचा व्यवस्थित. ते सेक्शन ठरलेले होते. इतके सेक्शन ठरलेले होते. पण आता या डिजिटल तंत्रज्ञानामध्ये मल्टीटास्किंग हा खरा मंत्र आहे. तर मग ते मला पॉडकास्टिंगमध्ये खूप मला पण स्वतःला पॉडकास्ट करत असताना त्याची मजा खरं म्हणजे घेता आली, की माझ्याकडे आशय आहे, मीच बोलणार आहे आणि मीच रेकॉर्डिंग करणार आहे, मीच एडिटिंग करणार आहे. सगळं एक हाती करता येतं आणि त्यामुळे ते खर्चाच्या दृष्टीने पण आटोक्यात ठेवता येतं. हा पण त्याचा एक फायदा आहे. आणि हेही लक्षात आलं की इतकं काही अवघड नाही आहे तंत्रज्ञान. आपण इतक्या गोष्टी शिकतो, हां, तसं थोडासा प्रयत्न केला तर शिकता येतं. आणि विशेषतः या पुस्तकात आम्ही तोच प्रयत्न केला आहे. ते नचिकेत अधिक विस्ताराने सांगेलच की ही सगळं तंत्रज्ञान किती सोपं आहे आणि ते तुम्हाला कसं सहज जमणार आहे, हे पण आम्ही त्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलं आहे. पण हे त्या अर्थाने एक मल्टीमीडियाचा आम्ही प्रयोग केला आहे. आम्ही पुस्तकं सगळं लिखित स्वरूपात आहे, छापलेलं आहे. पण हे तंत्रज्ञान काय आहे ते मात्र आम्ही यूट्यूबद्वारे सांगितलं आहे. नचिकेत, मल्टीटास्किंगचा जो उल्लेख केला, बऱ्याचदा भीती कुठल्याही वयोगटाचा मनुष्य असो, यंग असो नाही तर ओल्ड असो, ती टेक्नॉलॉजीची एक भीती असते. ते बॅरियर असतं की माझ्याकडे कंटेंट आहे, मला करायची पण इच्छा आहे, पण मला ते जमेल का? तर त्या बाबतीत तू काय सांगशील? ही तंत्रज्ञानाची भीती असते, कंटेंटची पण भीती असते, आशयाची भीती. म्हणजे लोकशाहीकरण जे आपण बोलत होतो, तर माझंच एक उदाहरण म्हणजे माझा मीडिया याशी काही संबंध नाही, बॅकग्राऊंड माझा काहीच नाही आहे. पण मी पॉडकास्ट या क्षेत्रात आलो, माझा स्वतःचा पॉडकास्ट सुरू केला आणि तो बऱ्यापैकी चालला. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून एक हे ठेवलं होतं की मी जसं शिकू शकलो तसं इतर कोणी पण शिकू शकतं आणि आशय हा प्रत्येकाकडे असतो. म्हणजे मी एक नेहमी उदाहरण देतो की मी समजा म्हटलं की मला इंग्रजी शिकवायचं आहे, तर कदाचित कॉन्व्हेंटला जाणारे माझे मित्रमैत्रिणी मला हसतील. पण एखाद्या छोट्या खेडेगावामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझी इंग्रजी ही खूपच वरच्या दर्जाची, त्यामुळे ते माझ्याकडनं काही ना काही शिकू शकतात. त्यामुळे आपल्याकडे कोणाला तरी काहीतरी द्यायला हे नेहमी असतंच. म्हणजे असं कोणीच नाही आहे की ज्याच्याकडे आशय नाही आहे. म्हणजे आज मॅडमचा जो पॉडकास्ट आहे, तर मॅडम रानाडे इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाच्या एका डिपार्टमेंटच्या HOD, त्यांच्याकडनं तो विषय वर्ध्यामध्ये, चंद्रपूरमध्ये, साताऱ्यामध्ये एखादा बसलेला विद्यार्थी घरी बसल्या शिकू शकतो आहे. ही किती मोठी संधी त्याच्यातनं तयार झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही आशय असू शकतो. त्यामुळे फक्त तंत्रज्ञानाची भीती असते असं नाही आहे. लोकांना असं वाटतं की माझ्याकडे देण्यासाठी आशय पण काही नाही आहे. तर दोन्ही गोष्टी, तंत्रज्ञान तर शिकू शकतो. आज आपण प्रत्येकानेच, म्हणजे कुठल्याही वयोगटातल्या माणसांनी यूट्यूब कसं ऑपरेट करायचं हे शिकलेलंच आहे. म्हणजे माझी 80 वर्षाची आई पण तेच करते आणि 8 वर्षाचा मुलगा पण करू शकतो. सो हे प्रत्येकाला जमतं आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्त कठीण याचं तंत्रज्ञान नाही आहे, एवढंच मी सांगतो. बाकी आपण पुस्तकात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्याच आहे. पण पुस्तकातनं काही गोष्टी समजावून सांगणं हे अवघड होतं. म्हणजे जसं एडिटिंग हा विषय आहे, सो हा पुस्तकात द्यायला आम्ही प्रयत्न केला, पण ते आम्हाला जाणवलं की नाही, हे फार अवघड होतं, हे वाचून समजण्यासारखं नाही आहे. म्हणून मग ते आम्ही त्याचे व्हिडिओज बनवून यूट्यूबवर टाकले आणि त्याची लिंक या पुस्तकाच्या मध्ये दिलेली आहे. सो पहिले काही भाग लोकांनी वाचल्यावरती, त्याच्यातला आशय समजल्यावरती, समजा पुढे जायचं असेल तर मग यूट्यूबवरती एडिटिंग शिकू शकतात आणि मग पुढे जाऊ शकतात. मराठीत वेगळ्या विषयावर पुस्तक लिहिलं की प्रकाशक मिळणं एक टास्क होऊन जातं. तर तुमच्या दोघांचा अनुभव कसा राहिला या संदर्भात? आमचा अनुभव खूपच छान होता. म्हणजे आमचं डिस्कशन चालू असतानाच आम्ही या पुस्तकाच्या ज्या प्रकाशिका आहेत द्वितीया सोनवणे, त्यांना फोन केला. त्यांची नीमट्री पब्लिशिंग हाऊस ही संस्था आहे आणि त्या स्वतः एक पॉडकास्टर आहेत. त्याच्यामुळे त्यांना पॉडकास्ट हे तंत्रज्ञान माहिती होतं आणि हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे पण त्यांना पण एक कन्व्हिक्शन होतं. त्याच्यामुळे त्यांनी पण लगेच हो म्हटलं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्ड होत्या. कुठली गोष्ट जसं यूट्यूबवर टाकण्याची ही आयडिया त्यांची होती. म्हणजे आम्ही थोडं स्ट्रगल करत होतो की कसं हे करायचं, पण मग ते आपण यूट्यूबवर पण त्याचे हे टाकू शकतो असं त्यांची आयडिया होती. त्याच्यामुळे तो आमचा अनुभव खूपच छान होता. ह्या विलक्षण सुंदर योगायोग जुळून आलाय असं आपण म्हणूया.
मनात कल्पना यायला अ, आणि ती प्रत्यक्षात यायला काही अंतरच पडलं नाही असं मला वाटलं. इतकं ते सहज सगळं होत गेलं. वा. आणि आज आपण या पुस्तकाविषयी चर्चा करतोय तीही एका पॉडकास्टच्याच माध्यमातून. उज्ज्वला मॅडम, तुमची एक मुख्य ओळख म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलं जे रानडे इन्स्टिट्यूट आहे, पत्रकारिता विभाग आहे. तिथे तुम्ही 25 वर्ष विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. तुम्ही नुकत्याच निवृत्त झालेला आहात आणि यातलं एक मोठं योगदान म्हणजे पॉडकास्टिंगचा समावेश तुम्ही अभ्यासक्रमात केलेला आहे. मला वाटतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिलंच विद्यापीठ असेल या स्वरूपाचा कोर्स आणणारं. तर त्याविषयी जरा सांगा ना? अगदी, अगदी. म्हणजे अ, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, की आमच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही याचा समावेश केला. कारण आता मी बघते, आता 4-5 वर्षांनंतर आता विविध ठिकाणी किमान तो पर्याय द्यायला सुरुवात झालेली आहे किंवा पॉडकास्ट म्हणून एक विषय आहे. आम्ही काय केलं, एकतर रेडिओ जर्नलिझम हा विषय होताच. तर त्याच्यामध्ये वर्गात पॉडकास्टविषयी शिकवायला लागलो होतो. पण ते जास्त थिअरीचा भाग असतो. पण आमच्या मास्टर्सच्या अभ्यासक्रमामध्ये एक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट असा एक छान घसघशीत 200 मार्काचा असा एक विषय असतो. तर त्याच्यामध्ये माध्यमांशी संबंधित काही संशोधन मुलं करू शकतात. एखादी डॉक्युमेंटरी पण बनवू शकतात, कारण त्यालाही शेवटी संशोधन करायला लागतं. किंवा एखाद्या विषयाची वेबसाईटही तयार करू शकतात. असे सगळे आम्ही वेगवेगळे पर्याय दिले होते. त्याच्यामध्ये मी म्हटलं की त्याच्याच जोडीने पॉडकास्टिंगचाही पर्याय आपण दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही पॉडकास्टिंगही मुलांना करता येईल आणि मग त्याचे अभ्यासक्रमात असल्याकारणाने नियम खूप काटेकोर त्याचे बनवले, की किमान 5 भाग झाले पाहिजेत. प्रत्येक भाग किमान 20 मिनिटाचा असला पाहिजे. मग 0 एपिसोड पाहिजे, म्युझिक पाहिजे, कव्हर पाहिजे आणि एवढंच नाही तर तुम्ही प्रमोशन कसं केलं त्यालाही मार्क ठेवले. म्हणजे पॉडकास्टिंगची जी सगळी प्रक्रिया आहे ती मुलांना शिकता आली पाहिजे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्याच वर्षी जेव्हा आम्ही आणलं अभ्यासक्रमात, पहिल्याच वर्षी इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. 5 मुलांनी पॉडकास्टिंग करायचं ठरवलं आणि इतके वेगळे विषय. म्हणजे 3-4 आता आपण AI म्हणतो, पण 3-4 वर्षांपूर्वी आमच्या एका विद्यार्थ्यांनी AI अँड जर्नलिझम असा विषय घेऊन त्यावेळेला पॉडकास्ट केला होता. आणि अगदी वेगवेगळ्या न्यूज रूम्समध्ये जाऊन लोकांच्या मुलाखती घेऊन इतकं वैविध्य त्या विषयांमध्ये होतं की मजा आली आम्हाला ऐकताना. आणि असं वाटलं की मुलांना आपण फक्त लिखित शब्दात नाही अडकवून ठेवायला पाहिजे. म्हणजे सगळं तुम्ही लेखित संशोधन प्रबंध द्या असं होऊ शकत नाही. माध्यमच जर वेगवेगळी आहे तर तुमचा आविष्कारही वेगवेगळ्या मार्गांनी झाला पाहिजे. तर आता इतर डिपार्टमेंट्समध्ये, इतर युनिव्हर्सिटीजमध्ये आलेलं आहे. पण मी काही काही ठिकाणी परीक्षक म्हणून पण असते. आम्ही जितकं भरघोस आणि भरीव त्यांना करायला लावतो काम, तेवढं सुद्धा नाही अजून होते. म्हणजे मी एका ठिकाणी बघितलं तर 20 मिनिटाचा एक एपिसोड अख्ख्या परीक्षेसाठी. तर म्हटलं आमच्या इथे हे चालणारच नाही किमान. आणि मग त्याची व्हायवा असते. मग आम्ही तो जसजसं पोरं पब्लिश करतील विद्यार्थी तसतसं एक्झामिनरला पाठवत होतो. त्यांना सांगत होतो की तुम्ही रिअल टाईम एक्सपिरियन्स घ्या त्याचा, की हा कसा वाटतो ऐकायला पॉडकास्ट. त्यामुळे खूप गांभीर्यानं आम्ही त्याचा समावेश अभ्यासक्रमात केला आणि त्याचे फायदे पण आम्हाला दिसले. कारण ज्या मोठ्या संस्थानंतर पॉडकास्ट निर्मितीत उतरल्या त्यांना तयार मुलं मिळाली ना कामाला. त्यातनं त्यांना काय म्हणू आपण थेट जॉबची अपॉर्च्युनिटी पण अगदी, मिळाली. अगदी. आणि तेच शेवटी कुठल्याही अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट तेच असतं ना. तुम्ही मुलांना नोकरीसाठी तयार केलं पाहिजे. तर ते आम्ही करू शकलो. मस्त. म्हणजे रानडे इन्स्टिट्यूट मधल्या मुलांना जॉब अपॉर्च्युनिटी मिळाली. तर नचिकेत, मग तुझं बॅकग्राऊंड हे मार्केटिंग मधलं आहे. तुझा आणि मीडियाचा तसा थेट संबंध नव्हता. तरीही तुला पॉडकास्टिंगमुळे एक नवीन ओळख मिळाली असं दिसतंय तुला? हो, नक्कीच, नक्कीच. आम्ही मार्केटिंगकडनं पॉडकास्टकडे वळलो ह्याच्याबद्दल मी बोलतोच. पण विषय निघाला तर पॉडकास्ट हे मार्केटिंग करण्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे. अगदी. म्हणजे तू पण स्वतः कमिशन किंवा मी पण स्वतः लोकांचे कमिशन पॉडकास्ट आपण करतो आहे, की एखाद्या कंपनीला स्वतःचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस लोकांपर्यंत पोचवायची असेल तर पॉडकास्ट हे खूप छान माध्यम आहे. प्रोफेशनल्सला, डॉक्टर्स, लॉयर्स, CA असतील, अशा लोकांसाठी तर पॉडकास्ट हे अतिशय उत्तम माध्यम आहे. कारण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून लोक त्यांच्याकडे पोचू शकतात. हा पॉडकास्टिंगचा हा मार्केटिंगसाठी खूप छान वापर होऊ शकतो, होतो पण आहे.
सो ते आहे. आणि मी मीडियामधलं नव्हतो तू जसं म्हणाला तसं, पण मी पॉडकास्ट ऐकायचो. मॅडम पण जसं मगाशी म्हणाल्या की पॉडकास्ट आमच्या दोघांची सुरुवात पॉडकास्ट ऐकण्यापासून झाली. ऐकायचो खूप. पण तेव्हा एक कसं वाटायचं की यार हे ना सगळे पॉडकास्ट इंग्रजीत आहे आणि मोस्टली अमेरिकन आहेत. आणि मला एक थोडंसं मराठीबद्दल किंवा मराठीत जास्त वाचन केलं किंवा इतर म्हणजे एकंदरच मराठी वातावरण जास्त राहिल्यामुळे असं वाटायचं नेहमी की हे मराठीतनं असायला हवे. आणि ते आपल्या भाषेतनं असले, आपल्या मातीतले असले की ते थोडंसं रिलेटेबल वाटतात ना. म्हणजे ते उदाहरणं जर अमेरिकन उदाहरण घेतलं तर आपल्याला ते समजतं, पण ते कदाचित लगेच पटणार नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे असं वाटायचं. पण ते मी स्वतः कधी सुरू केलेलं कधी वाटलं नव्हतं. तो एक योगायोग होता आणि ते सुरू झालं. तुझ्या पॉडकास्टबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू कुठला पहिला पॉडकास्ट सुरू केलास आणि आता सध्या तो कसा सुरू आहे? इन्स्पिरेशन कट्टा म्हणून माझा पहिला पॉडकास्ट होता. तो मी मे 2020मध्ये सुरू केला, अगदी पीक लॉकडाऊन असताना. आणि तेव्हा काही इक्विपमेंट नव्हते, काही साधनं नव्हते, ॲमेझॉन पण बंद होते, त्यामुळे काही विकत घेण्याचे पण चान्सेस नव्हते. त्यामुळे घरी जे काय होतं साधे इयरफोन्स आपले जे असतात मोबाईलचे ते आणि लॅपटॉप असा वापर करून सुरुवात केली होती. त्याच्यामुळे प्रेक्षकांना पण कोणाला सुरुवात करायची असेल तर काही असे माईक्स वगैरे विकत घ्यायची अजिबात काही गरज नाही आहे. अगदी आपण घरच्या इक्विपमेंट्स घेऊन वापरून चालू करू शकतो. इन्स्पिरेशन कट्टाचं एक 2 गोष्टींमुळे मी म्हणजे अचिव्हमेंट्स म्हणता येईल. कारण शेवटी लोकांना अचिव्हमेंट्स बघायला लागतात. म्हणजे काय अचिव्हमेंट आहे त्याचं, हे त्यातला कंटेंट काय आहे नंतरची गोष्ट आहे. ॲक्च्युली तो महत्त्वाचा जास्त आहे. तर इन्स्पिरेशन कट्टा हा पॉडकास्ट 3 दिवसाकरता का होईना भारतातला 1 नंबरचा पॉडकास्ट झाला होता, सगळ्या भाषांमधनं, सगळ्या जॉनरच्या पॉडकास्टमधनं. आणि त्यानंतर 2022मध्ये त्याच पॉडकास्टकरता मला नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड हा पण एक अवॉर्ड मिळाला होता, जो अगेन सगळ्या भाषांमधल्या वेगवेगळ्या पॉडकास्टमधनं मराठी पॉडकास्ट आपला जिंकला होता. सो तो इन्स्पिरेशन कट्टाने भरपूर काही काही दिलं. आणि एक जेव्हा सुरुवात झाली होती तिथपासून आत्तापर्यंत हा प्रवास अगदी खूप एन्जॉय केलेला आहे. आणि तो इतरही लोक अगदी माझ्यासारखं करू शकतात काही बॅकग्राऊंड नसताना. पण हेच या पुस्तकातनं आणि या पॉडकास्टमधनं सांगायची इच्छा आहे. तर नचिकेतचा इन्स्पिरेशन कट्टा आपण सगळ्यांनीच ऐकूया. हे मी नियमित ऐकतो. तुम्ही जर अजून ऐकला नसेल तर नक्की ऐका. आणि स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा असेल तर हे पुस्तक नक्की घ्या. नीम ट्री पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक ह्याचं प्रकाशन केलेलं आहे, निर्मिती केलेली आहे. आणि आता आपण उज्ज्वला मॅडमकडे येऊया. मॅडम, तुमचा कुठला पॉडकास्ट आहे ते पण आम्हाला जरा. माझे 2 पॉडकास्ट स्वतःचे आत्तापर्यंत झाले आणि सध्या नाही आहे कुठला चालू. त्या दोन्हीचे एकाचे 12 एपिसोड्स, एकाचे 22 एपिसोड्स करून थांबली आहे. करीन काहीतरी आणखी. पहिला जो आहे तो अनुस्वाद. बरं. विदुला टोकेकर नावाच्या भाषांतराच्या क्षेत्रातल्या एकदम प्रस्थापित अशा व्यक्ती आहेत. माझी मैत्रीण पण आहे. आम्ही दोघींनी तो सुरू केला होता. अनुस्वाद याचं म्हणजे आस्वाद अनुवादाचा. म्हणजे अनुवादित पुस्तकांविषयी आम्ही बोलत होतो. फार मजा आली ते करताना. कारण प्रकाशक म्हणून विदुला टोकेकर, मुलाखतकार म्हणून मी, आणि ज्यांनी अनुवाद केला आहे पुस्तकाचा असा स्वतः अनुवादक, अशा आमच्या तिघांच्या गप्पा असायच्या. आणि इतकं त्याच्यातून वेगवेगळं काही ना काही अनुवादाविषयी कळत गेलं. म्हणजे तो चालू असतानाही मला असं वाटायचं की ज्यांना अनुवादाच्या क्षेत्रात यायचं आहे त्यांनीसुद्धा तो सहज जाता जाता ऐकायला हरकत नाही. कारण वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं आम्ही त्याच्यामध्ये घेतली होती आणि त्यातल्या येणाऱ्या अडचणी, हे सगळं फार छान मजा आली ते करायला. त्याच्यानंतर दुसरा जो होता तो माझा शैक्षणिक पॉडकास्ट होता, अगदी पूर्णपणे ठरवून. कारण मी माध्यम संशोधन असा एक विषय आमच्या विभागात शिकवायचे आणि तो शिकवताना लक्षात असं यायचं की माध्यम संशोधनाविषयी इंग्रजीमध्ये खूप उत्तम पुस्तकं आहेत, अगदी अलीकडच्या घडामोडींविषयीची पण पुस्तकं आहेत, पण मराठीतून नाही आहेत चांगली पुस्तकं. आणि आता नचिकेतनी उल्लेख केला तसा की हे पुस्तकं पटकन लहान गावांमध्ये पोचतही नाहीत. आता मला माहिती आहे स्वतःला की अगदी लहान लहान तालुक्याच्या गावांमध्ये सुद्धा पत्रकारितेचे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत, त्यांना माध्यम संशोधन हा विषय आहे. तर मग किमान मूलभूत संकल्पना तरी त्यांच्या स्पष्ट व्हायला पाहिजेत, असं म्हणून मी माध्यम संशोधन संवाद नावाचा मराठीतून पॉडकास्ट सुरू केला, पूर्णपणे शैक्षणिक स्वरूपाचा. म्हणजे संशोधन प्रक्रिया कशी असते आणि तुम्ही प्रत्यक्ष संशोधन कसं करावं हे सांगणारं 20-25 मिनिटाचा एक भाग, असे 22 भाग मी त्याचे केले. आणि मग सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जर्नलिझम कॉलेजच्या
शिक्षकांना ते सांगितलं की असं असं आहे, तुमच्या मुलांपर्यंत पोचवा. ते त्यांनी पोचवलं. आता दर 6 महिन्यांनी एकदम श्रोतेसंख्या वाढते परीक्षा जवळ आली की. पण समाधान होतं मला की आपण काहीतरी एक कायमस्वरूपी असा रिसोर्स तयार करू शकलो त्यातून. आणि मुलांच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे, कारण पॉडकास्टचा दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की फार डेटा जात नाही, बँडविड्थ फार लागत नाही. त्यामुळे आणि तुम्ही जरी डाउनलोड करून घेतला तरी तुमच्या मोबाईलमधली काही फार जागा खात नाही तो. असं सगळ्या दृष्टीने आणि काहीतरी दुसरी कामं करता करता सहज ऐकण्यासारखं आहे. त्यामुळे त्याचा होतोय उपयोग पुष्कळ. तुम्ही म्हणता तसं ही खरोखर खूप मोलाची भर आहे, कारण माध्यम संशोधन, मीडिया रिसर्च हा मलाही मास कम्युनिकेशनला विषय होता आणि तो किती क्लिष्ट आहे आणि तो जर तुम्ही साध्या सोप्या शब्दात समजून सांगितला तर त्याचा खरंच खेडोपाडीच्या मुलांनाही खूप फायदा हा होऊ शकतो. मला पुस्तकाची पण स्ट्रेंथ तीच वाटतेय की पॉडकास्ट म्हणलं की त्यात अनेक तांत्रिक शब्द येतात, तर ते सगळे टाळत किंवा ते त्यांचा समावेश जरी असला तरी मांडणी ही अतिशय साध्या सोप्या शब्दात आणि अगदी कुठल्याही ज्याला काही बॅकग्राऊंड नाहीये मीडियाचं किंवा पॉडकास्टिंगचं, तो पण हे पुस्तक वाचून एक त्याला गाईडच तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. तर ती मांडणी अशी असावी हे कसं ठरवलं तुम्ही? कोणासाठी आपण करतोय आणि का करतोय हे पुस्तक. तर कल्पना तीच होती की सहज कळलं पाहिजे आणि थोडंसं पॉडकास्टिंगचं मार्केटिंग आम्ही करतोय असं म्हणूया, म्हणजे पॉडकास्ट या माध्यमाचंच. की असा उद्देश होता की नाही, हे वाचल्यानंतर ना अरे एकदा तरी पॉडकास्ट ऐकला पाहिजे, असं तर झालंच पाहिजे. आणि ज्यांनी ऐकलं आहे आणि करू का नको करू का नको अशा ज्या पातळीवर जे आहेत त्यांना नाही नाही अरे काहीच हरकत नाही करून बघायला. त्यामुळे त्यांच्या गळी उतरवणं हा उद्देश होता. मग तो करायचा असेल तर आता इतक्या वर्षांच्या शिक्षकी पेशातल्या अनुभवानी माहिती आहे की काही उदाहरणं देत थोडंसं हलकं फुलकं असं सांगत राहिलं. आणि काय करू नये काय करावं हे नुसतं सांगून चालत नाही त्याची उदाहरणं दिल्याशिवाय. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही संहिता कशी असावी, मुळात आपण समजा तुम्ही अमुक अमुक प्रकारे ती लिहिता, पण मग ती अधिक सोपी करता येईल का, म्हणजे मग तुम्ही ती बोलल्यासारखं. कारण काय आहे, पॉडकास्ट या माध्यमाला किंवा श्राव्य माध्यमाला रेडिओला सुद्धा तुम्ही वाचल्यासारखं नाही वाटून चालत, तुम्ही बोलल्यासारखंच ते ऐकायला आलं पाहिजे. जरी ढीक तुम्ही लिहिलं असलं तरी ते बोलल्यासारखं आलं पाहिजे. मग ते बोलल्यासारखं कसं करायचं त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण दिलं आहे. किंवा जसं आपले FAQs तसं आम्ही त्या प्रकारचाच एक हे केलं आहे, पण त्याला संवादाचं स्वरूप दिलं आहे. की एका व्यक्तीच्या डोक्यात येतं मी पॉडकास्ट करू का, मग तो आमच्याकडे येतो दोघांकडे आणि मग आम्ही त्याला 15 प्रश्न विचारतो की काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, कधी करायचं आहे, कसं करायचं आहे. मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी बहुतेक मला असं वाटतं की ते वाचत असताना प्रत्येकजण आमच्या प्रश्नाला स्वतःच्या मनातलं उत्तर देत पुढे जात असावा. अगदीच. म्हणजे मला आता असं वाटतंय की आपण जी पॉडकास्टची चर्चा करतोय तर आपल्यापैकी ज्या प्रेक्षकांना पॉडकास्ट हे माध्यम माहीत नाहीये तर नचिकेत हे नक्की कुठं ऐकता येतं सांगू शकशील जरा? हो, मी सांगतोच. आणि ज्यांना पॉडकास्ट शिकायचे आहेत त्यांच्यासाठीच तर नाही, ज्यांना पॉडकास्ट ऐकायचे आहेत त्यांच्यासाठी पण हे पुस्तक उपयोगाचं आहे. कारण आम्ही याच्यात दिलेलं आहे की पॉडकास्ट कुठे, पॉडकास्ट ऐकण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक, यूट्यूब म्युझिक किंवा यूट्यूबवर पण ती बरेच पॉडकास्ट असतात. Gaana.com, Jio7 अशा विविध ठिकाणी आपण पॉडकास्ट ऐकू शकतो. आपण तयार केलेला पॉडकास्ट आपण ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्याला अपलोड पण करू शकतो आणि तो उपलब्ध फुकट असतो. तो उपलब्ध आपण कुठेही करून देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे आजकाल आपण बघतो की प्रत्येकाकडे गाणे ऐकण्यासाठी कुठली ना कुठली ॲप असते. म्हणजे स्पॉटिफाय असेल किंवा गाणं असेल, Jio7 असेल, काहीतरी असतं. तर त्या कुठल्याही ॲपवरती पॉडकास्ट ऐकता येऊ शकतो. म्हणजे मुद्दा हाच होतो की अनेक प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना माहितीच नाहीये की स्पॉटिफाय, Jio7, गाना या ॲप्सवर गाणी सोडून आणखी पण काही चांगला कंटेंट ऐकायला आहे. तर पॉडकास्टचा वेगळा टॅब या प्रत्येक ॲपवर आहे आणि तिथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता मराठी पॉडकास्ट किंवा आता जी नावं या दोघांनी सांगितली त्यांच्या पॉडकास्टची, अनुस्वार असेल, इन्स्पिरेशन कट्टा असेल, तर हे पॉडकास्ट नक्की आपण ऐकायला सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. अजून एक प्रश्न असा येतो की आजचं युगच स्पर्धेचं झालेलं आहे. त्यामुळे माहितीचा जसा विस्फोट आहे तसं क्रिएटर्सही वाढतायत आणि आता अलीकडच्या काळात मराठीतही असं दिसतंय की व्हिडिओ पॉडकास्टची क्रेज पण खूप वाढलेली आहे. आपणही आज व्हिडिओ पॉडकास्टच्या निमित्तानेच भेटतोय प्रेक्षकांना किंवा चर्चा करतोय. तर व्हिडिओ पॉडकास्टची कॉम्पिटिशन ऑडिओ पॉडकास्टला जाणवते का? कॉम्पिटिशन असं नाही म्हणता येणार,
बेसिकली मुख्य मुद्दा कुठे येतो की मॉनिटायझेशन. बरोबर. तर यूट्यूबचं मॉनिटायझेशन हे ऑलरेडी सेट आहे, कारण यूट्यूब ही जुनी हे आहे. त्याच्यामुळे यूट्यूबवरती मॉनिटायझेशन हे लवकर होतं. म्हणून बरेचदा लोक ऑडिओपेक्षा, कारण तेवढा पेशन्स प्रत्येकात नसतो. ऑडिओमध्ये आपण मगाशी जसं बोललो तसं की कमिशन पॉडकास्ट आपण करू शकतो. पॉडकास्ट प्रोडक्शन आहे, एडिटिंग सर्व्हिसेस आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की जिथून आपण पैसे कमवू शकतो. किंवा तुम्ही प्रोफेशनल आहात आणि तुम्ही स्वतः पॉडकास्ट करताय, तर तुमच्या प्रोफेशनसाठी, तुमच्या बिझनेससाठी हा पॉडकास्ट खूप कामात येऊ शकतो, तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी. पण पॉडकास्टमधनं डायरेक्टली पैसे सध्या तरी मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे बरेचदा लोक यूट्यूबकडे किंवा व्हिडिओ पॉडकास्टकडे आज वळताना आपण दिसतात. आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण म्हणजे आमच्या दोघांनाही बेसिकली असं वाटतं की पॉडकास्ट म्हणजे हा ऑडिओ स्वरूपात असायला हवा. याचं कारण असं आहे की हा एक पॅसिव्ह माध्यम आहे. आपण काहीतरी काम करताना, ड्राईव्ह करताना आपण ऐकतो, तेव्हा स्क्रीन समोर ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे ऑडिओ पॉडकास्ट हा मुख्य आहे असं, म्हणजे किंवा तो पहिले आला पाहिजे असं आमच्या दोघांचंही मत आहे. आणि काय आहे ना, व्हिडिओ पॉडकास्ट जर तुम्ही बघितलेत ना, तर त्याच्यातला व्हिडिओचा भाग खरं म्हणजे कमी आहे. म्हणजे कारण काहीच घडत नाही आहे त्याच्यामध्ये. असेच आपण आत्ता बसलो आहोत, तसंच आपण फक्त बसलेलो दिसणार आहोत. आणि ना ऑडिओचं आपण वेगवेगळे काही शक्यता आजमावत आहोत, ना व्हिडिओच्या आजमावतो, असं अर्धवट काहीतरी करतोय. ऑडिओ पॉडकास्ट हा काही फक्त त्या अर्थाने मुलाखतींचा नाही आहे. अगदीच. ऑडिओ पॉडकास्ट आता कथाकथनाचे उत्तम ऑडिओ पॉडकास्ट आहेत. मगाशी ऑडिओ बुक्सचा पण उल्लेख झाला, ते वेगळं आहे जरा. पण किंवा तुम्हाला ऑडिओ डॉक्युमेंटरीसारखी एखादीसुद्धा पॉडकास्टमध्ये करता येते. ती जर व्हिडिओ डॉक्युमेंटरी करायला गेलं तर खूप जास्ती कष्टाचं ते काम आहे. पण यूट्यूब प्रस्थापित आहे म्हणून मला अगदी खात्री आहे की जे यूट्यूबवरती मुलाखतीचे व्हिडिओ पॉडकास्ट बघतात ते कालांतराने पहिली 2-3 मिनटं गेल्यानंतर स्क्रीनकडे बघतही नसणार आणि फक्त ऐकण्याचाच आनंद घेत असणार. तर काही जण मला असे माहिती आहेत की ते करतात व्हिडिओ पॉडकास्ट म्हणून त्यातला फक्त ऑडिओ पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवर टाकतात. बरोबर. बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे सगळ्याचाच एका वेळेला त्यांना लाभ घेता येतो. पण असं 2-3 जणांची मुलाखत असं त्या पॉडकास्टला म्हणून फार पॉडकास्टचं स्वरूप मर्यादित करून टाकलं, याचं मला फार वाईट वाटतं. इतक्या शक्यता आहेत, इतक्या विविध. आता मध्ये एकदा नचिकेतने इतका सुंदर प्रयोग केला होता, त्याचा इन्स्पिरेशन कट्टाचा मला आठवतो एक एपिसोड, प्रोक्रॅस्टिनेशनबद्दलचा. 5-7 लोकांशी बोलून मग एकेका प्रश्नाला प्रत्येकाचं असलेलं वेगवेगळं उत्तर असं करून ते एकत्र करून एडिट करून खूप वेगळा परिणाम साधतो त्याच्यामधून. तर ते करायला पाहिजे आणि पॉडकास्ट हे श्राव्यच असलं पाहिजे, माझंही मत आहे. आणि पॉडकास्ट हा फक्त म्हणजे काहीतरी प्रबोधन करायचं आहे किंवा काहीतरी सांगायचं आहे याच्यासाठी नाही आहे. म्हणजे कला सादरीकरणासाठी पण पॉडकास्टचा उपयोग छान होऊ शकतो. म्हणजे शब्दफुले हा आपल्याच सुजाता म्हणून तिचा पॉडकास्ट आहे, किंवा भास्कर बोस म्हणून एक पॉडकास्ट आहे हिंदीमधला. सो ह्याच्यामध्ये फिक्शनल स्टोरी टेलिंग आहे आणि त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट्स, आणि मग ते ऐकताना आपण असं इमॅजिन करतो. म्हणजे तोच आहे की म्हणजे हॅरी पॉटरचं पुस्तक वाचणं आणि हॅरी पॉटरचा पिक्चर बघणं याच्यामध्ये जो फरक आहे की पुस्तक वाचताना आपण सगळ्या त्या गोष्टी इमॅजिन करतो आहे की कसं दिसत असेल ते जग, ते विश्व. तसंच ऑडिओमध्ये पण आहे की आपण जेव्हा ऐकतो आहे तेव्हा आपण स्वतः आपल्या डोक्यात ते इमॅजिन करतो आहे की हे कसं घडत असेल, किंवा हा माणूस जे बोलतो आहे ते काय आहे चाललं आहे. जेव्हा व्हिडिओ आहे, आणि आत्ता मॅडम जसं म्हणाले की आपली ही जी मुलाखत आहे, लोकांनी फोन उलटा जरी करून ठेवला तरी त्यांना तेच ऐकू येणार आहे. म्हणजे वेगळं आपल्या तिघांचे चेहरे दिसण्यापेक्षा वेगळं काही त्यांना दिसणार नाही आहे. प्लस हा सगळा सेटअपचा खर्च. सो ऑडिओ प्रोडक्शन पण सोपं आहे. ऑडिओमध्ये तुमच्या इमॅजिनेशनला ही चालना पण मिळते, ते एनहान्स होतं, आणि प्रोडक्शन कॉस्ट पण कमी आहे ना. आणि कधी कधी कसं होतं, एखाद्याला वाटतं की माझा कॅमेऱ्याला नाही आहे सुटेबल चेहरा, पण म्हणजे त्यांच्याकडे सांगण्यासारखं नाही आहे का? आहे ना, नक्कीच आवाजातून ते सांगू शकतात ना. तर त्यामुळे आपण पॉडकास्ट म्हणजे व्हिडिओ पॉडकास्ट हे समीकरण जितक्या लवकर खोडून काढू. व्हिडिओ पॉडकास्टला विरोध नाही, पण पॉडकास्ट म्हणजे आता मी काही जणांना म्हणते ना की माझा पॉडकास्ट होता, हो का, मला दिसला नाही यूट्यूबवर. असं नको व्हायला. त्यांनी म्हणावं अच्छा पॉडकास्ट होता का, मग कुठल्या ह्याच्यावर होता, असं तरी किमान झालं पाहिजे.
त्याचं पॉडकास्टमधून ऑडिओ जायला नको आहे, एवढी तरी माझी इच्छा आहे. तुझा पॉडकास्ट सेक्सवर बोल बिंदास्त हा ऑडिओमध्ये करणं आणि ऐकणं लोकांना किती कम्फर्टेबल आहे व्हिडिओ बघण्यापेक्षा. So, असे बरेच विषय असतात की ज्याच्यासाठी ऑडिओ हे जास्त सुटेबल आहे. आता उल्लेख आला तर सेक्सवर बोल बिंदास हे प्रमोशन करून घेऊया. सेक्सवर बोल बिंदास हा निरामय लैंगिकतेवरचा माझा पॉडकास्ट आहे, ज्यात मी वेगवेगळ्या डॉक्टरांशी गप्पा मारतो आणि हा पॉडकास्ट स्टोरीटेल या ॲपवर तुम्हाला ऐकता येईल. मला असं वाटतं की आता आपण जी चर्चा करतोय तर ती खरंच खरी आहे, कारण श्राव्य माध्यमाची ताकद ही मराठी माणसाला तरी अगदीच माहिती आहे. कारण आपण लहानपणापासून पु ल असतील, शंकर पाटील असतील, दमा मिरासदार असतील यांचं कथाकथनाच्या कॅसेट्स ऐकायचो. अर्थात तो फॉर्मॅट वेगळा होता, कथाकथन म्हणजे पॉडकास्ट असं नाही म्हणता येणार, पण त्या ऐकत ऐकतच मोठं झालेलो आहे. किंवा कौशल इनामदारी जसं प्रस्तावनेत म्हणलेलं आहे की बहुश्रुत असावं असं मराठीत म्हणतो आपण. तर त्याच्यामुळे ऐकण्याची गोडी काही वेगळीच आहे आणि ऐकून जे शिकतो आपण तर ते त्याच्यातनं इमॅजिनेशन पण वाढतं, कल्पनाशक्तीलाही चालना मिळते. तर असा हा सगळा प्रवास आहे. तुम्हाला दोघांना तुम्ही गेली 4-5 वर्ष पॉडकास्टमध्ये विशेषतः ऑडिओ पॉडकास्टमध्ये आहात आणि म्हणून हे पुस्तकही खास ऑडिओ पॉडकास्टिंगशी रिलेटेड तुम्ही तसा डिस्क्लेमर आम्ही दिलेला आहे. एखाद्याला वाटलं की अच्छा व्हिडिओ पॉडकास्ट कसं करायचं हे असेल, आम्ही आधीच सांगितलेलं आहे की नाही, हे फक्त ऑडिओमध्येच करण्याचं आहे. उज्ज्वलाताई, नचिकेत, तुम्ही दोघेही गेली 4-5 वर्ष पॉडकास्टच्या या माध्यमात आहात आणि याची वाढ जी झालेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे. विशेषतः मराठीच्या दृष्टीने विचार केला, अनेक नवीन पॉडकास्ट आलेले आहेत, अनेक प्रयोग होताना दिसत आहेत. तर पुढची 5 वर्ष कशी असतील असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता मॉनिटायझेशनचा पण विषय आला, तर मॉनिटायझेशनच्या पण संधी वाढतील का? म्हणजे मराठी क्रिएटर्सचा टक्का जो युट्यूबमध्ये वाढलेला दिसतोय व्हिडिओमध्ये, तसाच तो ऑडिओ पॉडकास्टिंगमध्येही वाढेल का? काय दिसतंय तुला? सो आज यूट्यूबवर जे लोक खूप पैसे कमवतात आहे, करोडो रुपये कमवतात आहे, त्यांचा 7-8 वर्षापूर्वीचा प्रवास समजा आपण बघितला तर त्यावेळेस त्यांच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे आत्ता नुकते मध्ये क्रिएटर्स अवॉर्ड झाले दिल्लीला, मोदींनी अवॉर्ड दिले वगैरे. त्याच्यात जेवढ्या ज्या लोकांना अवॉर्ड्स मिळाले त्यापैकी बऱ्यापैकी लोकांचं असं होतं की पहिले 200 व्हिडिओज मला काही रिस्पॉन्सच नव्हता. स्वतःचेच खर्च करून करावे लागतात. 5 वर्ष 6 वर्ष अगदी किरकोळ पैसे मिळायचे. सगळ्यांचा प्रवास असाच होता. तर यूट्यूबला पण काय सुरुवातीपासूनच पैसे मिळत गेले किंवा यूट्यूबर खूप सुरुवातीपासूनच मोठे झाले अशातला काही भाग नव्हता. आपण फ्युचर प्रेडिक्ट नक्कीच करू शकत नाही, पण असाच प्रवास ऑडिओ पॉडकास्टचा नसेल असं कोणी सांगितलं आणि नक्कीच शक्य आहे. कारण मल्टीटास्किंगच्या या युगामध्ये ऑडिओ ऐकणं हे व्हिडिओ बघण्यापेक्षा मला असं वाटतं सोयीस्कर आहे आणि हळूहळू लोक त्याच्याकडे अजून जास्त वळत जातील. आज आपण पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये बघतो की वाहतुकी म्हणजे ट्रॅफिकमध्ये लोकांना कितीतरी तास घालवायला लागतात. अजून बाकीच्या शहरामध्ये ती परिस्थिती यायची आहे, पण हळूहळू येईल. ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टींचं हे अनप्लॅन डेव्हलपमेंट सगळीकडे चाललं आहे, सगळीकडेच ती परिस्थिती कदाचित येईल. त्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये असताना लोक पॉडकास्ट ऐकतील आणि पॉडकास्टची ग्रोथ अशीच होईल अशी आपण अपेक्षा करू. मॉनिटायझेशनसाठी सगळ्याच कंपन्या, स्पॉटिफाय असो किंवा इतरही बाकी कंपन्या, या नक्की खूप प्रयत्न करतात आहे. पण म्हणजे ते हिंदीमध्ये म्हणणं आहे की मुर्गी पहिले की अंडा, की आधी श्रोते की आधी पैसे, असा तो एक आहे Catch-22. पण त्याच्याही आधी पॉडकास्ट ज्याला करायचं आहे त्याची जबरदस्त इच्छा हे पाहिजे. कारण ती पॅशन असल्याशिवाय नाही पॉडकास्ट तयार होऊ शकत. तुम्ही नोकरी म्हणून केलं तर गोष्ट वेगळी आहे, पण लोकशाहीकरण की मला काहीतरी म्हणायचं आहे माझ्याकडे चांगलं, याच्यातून जर केलं. दुसरा त्याच्यात महत्त्वाचा जो भाग आहे सगळ्यात तो म्हणजे प्रमोशन मात्र अगदी करावंच लागतं. ते सुदैवाने तेही आपल्याच हातात आहे, बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे, कारण आपण सोशल मीडियावर असतो. ते केलं पाहिजे. त्याच्यावर बोलत राहायचं की माझा ह्याच्यावर आहे. तर मला वाटतं तुलाही असा अनुभव येत असेल तुझ्या पॉडकास्टमुळे. मग त्या अनुषंगाने जर काही प्रत्यक्षातला उद्या एखादा कार्यक्रम निघाला तर म्हणजे काय आहे, थेट पैसा नाही मिळाला तरी अनुषंगिक फायदे निर्माण करता येतात आणि ते होत आहेत असं दिसलं की मग लोक याच्यामध्ये टिकून राहतील, त्याच्याविषयी बोललं जाईल. कारण पुन्हा एकदा लोकशाहीकरण आहे, याच्यात काहीच गुंतवणूकच नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही शोधायला गेलात ना कुठल्याही भाषेतले पॉडकास्ट, अगदी मराठीतले सुद्धा,
आरंभशूर लोक 90% दिसतील, की सुरू करतात एखादा एपिसोड 2 एपिसोड करतात सोडून देतात. हरकत नाही, त्यांनी प्रयोग करून बघितला. पण उरलेले जे 10% आहेत ज्यांचं खरंच चांगलं चालू आहे, सुरुवातीला आपल्याला सातत्याने ऐकणारे श्रोते आणि खूप मोठ्या संख्येने असलेले श्रोते याच्यात फरक करायला पाहिजे, की सातत्याने तेच 500 श्रोते जरी माझं ऐकत असतील ना, तरी आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि मग त्याचं काहीतरी फळ नंतर दिसणारच आहे. किती मोठं होईल, किती पैसे ह्यातून मिळतील, खरंच सांगणं खूप अवघड आहे. पण हे माध्यम सहजासहजी लयाला जाण्यासाठी उदयाला आलेलं नाही, या बाबतीत काही शंका नाही आहे. आणि 2004 पासून आहे, म्हणजे गेले 20 वर्ष पॉडकास्टचं माध्यम हे दिसतंय आपल्याला. त्याच्यामुळे मी म्हणते तसं त्याला झाली तर वाढच होणार आहे, पण ते बंद तर निश्चित होणार नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलात, की आवाजाची ताकद ही खूप महत्त्वाची आहे आणि मोठी आहे ऑडिओ पॉडकास्टिंगमध्ये. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो, की हल्ली लोकांचे पेशन्स कमी झालेत. लोकं 30 सेकंदाचं रीलही बघू शकत नाहीये. पण दुसरीकडे 20 मिनिटाचे, 30 मिनिटाचेच नाही तर तासा-तासाचे पॉडकास्ट ऐकणारे अनेक श्रोते आज या पॉडकास्टने निर्माण केलेले आहेत. तर मला वाटतं की ही खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून मला पैसे किती मिळतील त्या माध्यमातून किंवा माझा करिअर म्हणून मी याच्याकडे बघू का? असं करण्यापेक्षा जर व्यक्त होण्याची उर्मी असेल आणि आवड असेल एखाद्या विषयाची आणि तो जर पॉडकास्टच्या माध्यमातून ताकदीने तुम्ही मांडू शकाल, असा विश्वास जर असेल तर मला वाटतं की पॉडकास्टसारखं दुसरं माध्यम नाही. हे व्यक्तिगत पॉडकास्ट निर्मितीविषयी झालं. म्हणजे आमच्या पुस्तकाची पण टॅगलाईन तीच आहे, की व्यक्तिगत पॉडकास्ट निर्मितीविषयी बोलतोय आपण. जर प्रस्थापित माध्यमांचं जर बघितलं, न्यूयॉर्क टाईमपासून हिंदू, इंडियन एक्सप्रेसनी सगळ्यांनी अत्यंत गांभीर्याने पॉडकास्ट हा विषय घेतलेला आहे आणि फार सुंदर कार्यक्रम ते करत असतात. वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रयोग चालू असतात आणि त्यामुळे ते त्यांना आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचंही त्यांच्याचकडे साधन आहे. त्यांचीच वेबसाईट आहे, त्यांचंच वर्तमानपत्र आहे, त्याच्यातून ते सांगत असतात की पॉडकास्टकडे या. आणि एकदा एखादा असा पॉडकास्ट मिळतो की ज्याने फार तुम्ही त्या माध्यमाचे भक्त होऊन जाता. तसा प्रत्येकाला मिळो अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही आता या ब्रँडचा उल्लेख केला तर या सगळ्यांचे पण ऑडिओ पॉडकास्ट आहेत हे अधोरेखित. ऑडिओ पॉडकास्ट आहेत. त्यांच्याकडे संसाधनं खूप आहेत. रिपोर्टर्सची फौज मोठी आहे. न्यूयॉर्क टाइम्स, इंडियन एक्सप्रेसला काय अवघड नाही व्हिडिओ पॉडकास्ट हे सुरू करणं. पण त्यांनी भर ऑडिओवर दिलेला दिसतोय आपल्याला. एक ऑडिओचं ताकद म्हणून एक किस्सा सांगतो. डायरेक्ट पॉडकास्टशी रिलेटेड नाही आहे तो, पण ऑडिओशी रिलेटेड आहे. अमृत देशमुख नावाचा एक व्यक्ती आहे, मुलगा आहे. ते द बुकलेट गाय म्हणून त्याला ओळखतात सगळेजण. तो विविध पुस्तकांच्या समरीज करतो आणि ते त्याच्या ॲपवर तो टाकतो ऑडिओ फॉर्ममध्ये. छोट्या छोट्या समरीज असतात, की एखाद्या मोठ्या पुस्तकाचं खूप आपल्याला असं वाटत असेल की एवढं मोठं पुस्तक कसं वाचायचं, तर पहिले समरी त्याची ऐकू शकतो आणि आपण ते इंटरेस्ट समजा आपल्याला वाटला तर ते पुस्तक विकत घेऊन वाचू शकतो. त्याचं मिशन आहे की मेक इंडिया रीड. त्याला भारतात रीडर्स तयार करायचे, वाचणारे लोक तयार करायचे, असं त्याचं मिशन आहे. तर एकदा असंच रात्री 11:30-12 वाजता त्याला एका मुलीचा मेसेज आला, ऑडिओ नोट्स आल्या की अमृत तू खूप छान करतोस, तुझ्या समरीज मी खूप ऐकते, मला खूप आवडतात, तू पाठवत जा, नेहमी करत जा. तर याला असं थोडंसं त्याला तिला खेळ करायचा, फ्लर्टिंग करते की काय वगैरे असं वाटलं. मग तो तिला उलटा प्रश्न विचारला की मग तू मी जे समरीज टाकल्या त्याचे पुस्तकं तू वाचतेस का? ती म्हणे नाही. मग हा म्हणे की का नाही वाचत, मी त्याच्यासाठीच तर टाकतो. तर ती मुलगी म्हणाली की अमृत मी ब्लाइंड आहे, मला पुस्तकं वाचता येत नाही, पण तू जे समरीज टाकतो आहेत ना ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, त्या ऐकून मला त्या पुस्तकाबद्दल माहिती मिळते आहे, त्यातनं खूप काही काही शिकायला मिळतं आहे. तर ही ताकद ऑडिओची असू शकते की आपण इमॅजिन नाही करू शकत की अशा काही पण त्याच्यातनं काही निष्पन्न होऊ शकतं किंवा काहीतरी मिळू चांगलं होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं. आणि ऑडिओची आपण ऑडिओविषयीच आता डिस्कस करतोय, तर तोही एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे की या सगळ्या ॲप्सवर एकदा तो कंटेंट आला, एकदा तो पॉडकास्ट आला की तो कायमस्वरूपी राहतो. जोपर्यंत त्याचा जो निर्माता आहे, क्रिएटर आहे, तोपर्यंत ती पहिले डिलीट करत नाही, तोपर्यंत तो आवाज राहणार आहे. म्हणजे आकाशवाणी एकदाच होते असं म्हणतात, पण खरंय, या बाबतीत खरंय. असं आहे की तो आवाज हो, चिरकाल हा राहणारा आहे. पॉडकास्ट ऐकण्यामधली ही जी सगळी सोय आहे ना, ती फार महत्त्वाची आहे ना, की एकदा तो तिथे आहे. मग मला सकाळी नाही ऐकायला झाला, मी दुपारी ऐकीन किंवा मी एकदम 3-4 भाग सलग ऐकीन, कसंही करता येऊ शकतं. मग त्या सगळे म्हणजे सोयीच सोयी आहेत. उज्ज्वलताई, नचिकेत, तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आलात आणि या पॉडकास्टच्या विषयी आम्हाला माहिती दिलीत, या क्षेत्रातले नवीन नवीन ट्रेंड सांगितलेत. तुमचे मनापासून आभार.
तो दिल चाहता है मध्ये आमिर खान म्हणतो ना, केक खाने के लिए हम कहीं भी जा सकते हैं, तसं पॉडकास्ट विषयी बोलायला आम्ही कधीही कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आनंद आम्हाला आहे त्याच्यामध्ये. केवळ आमच्या पुस्तकाची चर्चा होतीये, त्याची प्रसिद्धी होतीये म्हणून नाही. खरोखरी आम्हाला जो आनंद पॉडकास्टने दिलेला आहे तो सगळ्यांना मिळावा, ही त्याच्या मागची इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. आणि त्याचसाठी आपण पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया या पुस्तकाची लिंक पण या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता आणि पॉडकास्टिंगची तुमची पण जर्नी, तुमचा प्रवास सुरू करू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या इंटरेस्टिंग पुस्तकावर आणि त्या पुस्तकाच्या लेखकांशी गप्पा मारायला. ऐकत राहा आणि बघतही राहा ग्रंथप्रेमी पॉडकास्ट. धन्यवाद.